बच्चू कडू यांचा जन्म बेल्लोरा तालुक्यातील चांदूर बाजार, जिल्हा अमरावती 5 जुलै 1970 रोजी शेतकरी कुटुंबामध्ये झाला. इयत्ता 9वीत असताना गावात यात्रेला फुलांचा तमाशा यांनी बंधक पाडून तरुण पिढीवर बरबाद होण्यापासून वाचविले. मित्राला रक्तदान करताना तरुण वजन कमी होत पाहत असताना खिशात दगड ठेवून मित्राचे प्राण वाचवले आणि रक्तदानाची शर्त पूर्ण करणारा एकमेव आमदार म्हणजे बच्चू कडू होय, ज्यांच्या प्रहार संघटनेमार्फत आजपर्यंत लाखावर रक्तपिशव्या दान करण्यात आलेल्या आहेत. बाळासाहेबांच्या भाषणाचा बच्चू कडू यांच्यावर प्रभाव होता आणि त्यानंतर त्यांनी शिवसेनामध्ये प्रवेश केला. चांदूर बाजार समितीचे ते सभापती देखील राहिले. सभापती असताना त्यांनी संडास घोटाळा उघडकीस आणला. मात्र त्यानंतर अपंगांना त्यांनी सायकल वाटपचा निधी न दिल्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली. नेत्यासोबत त्यांचा वाद झाला आणि त्यांनी शिवसेना सोडली. 1999 साली पहिली आमदारकीची निवड अपक्ष म्हणून लढविली. त्यात त्यांचा अवघ्या 1300 मतांनी पराभव झाला. बच्चू कडू यांच्या पहिल्या निवडणुकीत प्रचाराकरता पैसा नसल्याने त्यांना बऱ्याच मित्रांनी घड्याळातील दागिने गहाण ठेवून बच्चू कडू यांना मदत केली होती. आताही बच्चू कडू त्यांच्या मित्रांचा अभिमानाने उल्लेख करतात. लोकांना न्याय हक्क मिळवून देण्याकरता स्वतःला जमिनीती गाडून घेणारा हा पहिला आमदार असलेला बच्चू कडू त्यांचे लग्न महात्मा गांधी यांच्या जयंतीला आणि विशेष म्हणजे राष्ट्रगीताच्या चालीवर केले आणि लग्नाचा खर्च टाळून अपंगांना साहित्य वाटप करण्यात आलेला आहे. शासकीय अधिकारी काम करत नसल्याने पाहून त्यांच्या अधिकाऱ्याच्या कार्यलक्षीत साप सोडला, कार्यालयास सुतळी बांब फोडले अशी आंदोलने केली आहेत. त्यांचे विरोधकी आंदोलन मोठे गाजलेले आहे. 2004 साली परत त्यांनी अपक्ष आमदारकीची लढविले आणि ते निवडून आले. आज सलग त्यांना 4थी टर्म्स आहे आणि ती अपक्ष मिळूनच बच्चू कडू त्यांनी आतापर्यंत 18 लाख लोकांना मोफत रुग्ण सेवा दिलेली आहे. 4 वेळा आमदार असलेल्या बच्चू कडू यांना स्वतःचे घर नाही, ते भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्या पत्नी या शिक्षिका आहे. बच्चू कडू हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी आमदारकीची पगारवाढीचा विरोध केला होता. त्याचसोबत बच्चू कडू हे सर्पमित्रसुद्धा आहेत. त्यांनी खेळाची सुद्धा आवड आहे आणि घोडस्वारीची सुद्धा आवड आहे. ते सामान्य माणसाप्रमाणे राहण्याची त्यांची जीवनशैली ही प्रभावशाली आहे. लोकमतने त्यांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर यांनी सन्मानित केले आहे. हा सन्मान मिळवणारा बच्चू कडू अपक्ष आमदार आहे. अपंगाकरता 25,000 लोकांचे दिल्ली येथे मोर्चा घेऊन जाणारे बच्चू कडू आणि त्यांच्या या मेहनतीच्या फलश्रुती म्हणजेच 1 दिवसात 11 शासन दिवसात पारित केले. बच्चू कडूचे आंदोलन विषय असते. निर्णय लागेपर्यंत ते आंदोलन सुरूच ठेवतात. त्यांचे उपोषण 21 दिवसांपर्यंत चालले होते. असे हे शेतकऱ्यासाठी, गोरगरिबासाठी आणि अपंगासाठी लढणारे अपक्ष आमदार म्हणून बच्चू कडू यांचे ओळखतात. आपला व्हिडिओ बच्चू कडू म्हणत अमरावतीत बच्चू कडूला म्हणतात अशी म्हण अमरावतीमध्ये आहे. तसेच रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर बच्चू कडू आक्रमक आहे, ते विरोधक आहे. तरी आता अमरावतीमध्ये निवडणुका चालू झालेल्या आहे, तर बघूया कोण जिंकते ते. बच्चू कडू हे विरोधक आहे आणि घराघरामध्ये जाऊन ते गरिबांशी विचारपूस करतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.